सभी सेवक और सेविका को मेरा नमस्कार। जी बाबा के सेवक और सेविका यूट्यूब चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को क्लिक कीजिए। धन्यवाद। डायरेक्टर, राइटर, वीडियोग्राफर, वीडियो एडिटर, सहयोग। नहीं ये पात्र सिर्फ काल्पनिक है, कृपया इसे सीरियस ना ले। टाको जो देवी धर्माचे फोटो होतं ते विसरून का टाको, तर आम्ही सगळं कार्यक्रम थांबणे बसतो। ठीक आहे हो जी साहेब, आम्ही सगळे साफसफाई बेटा योगा बेटा सामान्य मध्ये तुमचा का बंदी योगा ये जागा दिसणार नाही आम्हाला एक खोला मार म्हणजे तू बोलण्यास का मी तांत्रिक विधीसाठी तुला पैसे देऊ आणि तू मस्त बोलणार पण बेटा तू मोर अपमान करण्यास मी तुला श्राप देतो। श्राप तू दे, पण पहिला मला यो सांग मार्गन कोण आलं मीनाताई घरात भूत घुसलो होतो, तर मग तू जायच होतेस ना, मग काय भयो भूत इकडे का मग बिल्ली इकडे नादन बुद्धीने समजू सका, पण मोर मेरे को बात किया बोला बरोबर आठी देख बाबा तो लोग बरे मोर घर में शांति होत ना, तर मग तू आवाज निकल असे आहे काय देख बोला कसे भूत ना थोडे देखावतो। हे साहेबला सांगा ना बातम्या कर काय सांगू, ऑफिस में लगे दिवस मगजमारी चालू हुआ। थोड़ा दिवस पहले अपना फ्लॉट भयो तो अनवत बोलता कब फ्लॉट मिना करो ज्या व्यक्ति साथ में ज्या लोकां साथ में रात दिवस एक करके जो मेहनत ना प्रोजेक्ट बनाया होता वो सगळा लोकांना बोलला का मी चोर आहो, तो समझ में नाही काय करून काय नाही। अब मला जेल को होणार बोलतो वो तुम्ही जॉब जाणार आणि जॉब जाऊन इतना साल बसला वहां सगळी पाणी चली जा, समझ में नाही थोडं करू का तुम्ही भगवान वर भरोसा ठेवा, तो काहीच नाही होणार। आणि तुम्ही जो गलती કર્યા नाही, तुम्ही जो गुन्हा કર્યા चिंता करण्याची जरूरतच काय? चिंता नको करू, तुम्ही सगळं चांगलं होईल। लाल मंजनंद अरे ऐकू ना, हो अरे तो तुम्ही गोयकोबाद में एक तांत्रिक आया होतो आणि दान मागत होतो। मग तुला काय करले बोला दान देस, मैं तो किती वेळा समजाया हो अब दान दन नहीं चला, तू दान केला देस होला तर समजदारनी गोष्ट इतली तू कडे पैसा लुटावस मला कमत पण मोरी पुरी गोष्ट ऐकू का पहिलेच मला पवन देत जाओ तुम्ही। सांग मग काय करत ना पैसा की देस होला पैसा मागितला मला बोला का आम्ही भगवान वर भरोसा करतात ना, आम्ही सगळं विश्वास असं बोलते होला मी भगाय दे। मग चली गो अशी पैसा की मागिस ना ना हाँ चली तो गए, पर काहीतरी अब्रम बब्रम होती का काम देख मला रात्री का भूत देखाव ती काय नाही का जो भूत पडे दियो ना मनकी भावना होतं तो सगळं छोड, मला लगेच भूक लागली, आपण जेवण काय तू साईडला सांगू पुढे तो साईडला हो पहिले चिंटू को फोन आयतो का वो थोडंसं करून बाहेर गेला तो थोडी वार बाद में आता ना सांगत जाईल। ठीक आहे मग आपण तुम्ही हात धुवा टाकतो हो जो पाणी पटापट
अरे थांब चिंटू पिंटू देखो मैं लैपटॉप है हूं और ये पानी में बेसिक त्याला सांग माहिती सांग पुढं पुढं आवडलं तिला पाणी दो की नेपकिन दो मंगल पुढं पुढं आहोत मंगल जागा मंगळवाराला एक काम आपण हात नाही करायचं तू काय नाही चालू 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 हात में काम करना बोला लढाई करायला बसतो तुला अक्कल नाही लागते कॉलेजला जाताना चिल्ला बोले लागतात तुम्ही ऑफिसला जायचं चिल्ला बोले लागतात शांती नाही अरे जीवन भूक लगी है आपण जेला जेवू को हवे जागे बसो फिर कोणीला आमंत्रण नाही देणार अरे पवन थांब थांबू मत हां अगं आपलं नमक जास्त वेळा काय नाही तर भाजीमध्ये कमी जास्त सकाळी पण जास्त नमक आपण जास्त नमक दिस नाही एक दिवस तुला नमक जास्त खायचं तुम्ही एवढं बोलला मला हा रोज एवढं चांगलं चांगलं बनायचं ठेवा तू तमक बनायची अरे पण जेव्हा खरं तेव्हा सांगत होता मी हा म्हणजे अजून होईल का भाऊ अगं मोठी गलती बाई तुला सांगे मी ना हा तोपर्यंत करते आम्हाला नाही हा जेव जेव हे बाई थांब ना सरकार थोडा वेट टाकतो ए भाऊ अरे मी उमत जाय ना बाबा थोडं सरको बरं मला पुढे जाऊन दे भाऊ चल गाडीकडे जाऊ मत बस सगळं जल्दी उठव का उठाव हो ठीक हा Chega,
शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम। रूपाची खान दिसती छान रखत छान नगरचा वाहन दिल कमान मारिती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा शांताबाई 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 अगं शांताबाई जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा शांताबाई 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 अगं शांताबाई अटक मटक जमळी चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक शांताबाई 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 अगं शांताबाई दुआ भी आवा अभी भी आवा चिंटूला देखो काय काय रे तू काम केलीस तो ठीक आहे की कोणता ठीक आहे अरे चिंटू तो तोंड दे टीका क्यों लगा तो ना रात में स्वप्न मालूम नहीं ये तांत्रिक का जादू भी क्या करो बैठ जाए मला पण तसंच स्वप्न आहे होतो का तांत्रिक विद्या करता ये नाचले नाही माहित नाही मला भी तसंच स्वप्न आहे तो स्वप्न कधी आलं काही नाही तो ये स्वप्न छोड़ो बाबा इसको पर्दा खींचो तुम लोग घर अटक नको बिगाड़ो याद मेरी खिदमत की बात चुप रहो हो सर एक मत मर भी आ जाओ दादा फोन देगा हेलो हेलो हाँ बोलो हेलो धर्मेश हाँ बोलिए हाँ मैं आपके कंपनी से बोल रहा हूँ एमडी हाँ बोलिए सर हाँ जो आपके ऊपर 50 लाख का आरोप लगा था वो सही ठहरा है इसलिए आपके
वो कंपनी से निकाला जाता है, ठीक है। 15 दिन है आपके पास, आपको वो सारा जुर्माना भरना पड़ेगा, वरना आपका घर सील हो जाएगा। ये काय भयो? ये तुम्ही नाश्ता की प्लेट भी पड़ गई काय करू? कोणतो फोन होतो काय बोलीस? अगं ऑफिसला फोन आला होतो मग सस्पेन्स था मला बोलतो तुम्ही फ्लोट करावं इथं काहीच नाही तुम्ही नाव देता फ्लोट म्हणून ना मग समज नाही चढू काय मला 50 रुपये पत्राला पैसे मागितलं मी तुम्हाला देऊ का काय समज नाही येणे काय करू आपण काय ठीक हो जा चिंटू तोरा पप्पाला जर जेल भेगे तर मग कामा जाबन आपण सगळी इज्जत माटी होई जा कस काय रे पण कामा रे बन घर सी गई ना तर कामा जाबन काही समज नाही यार ना काय कर चल तू तर कॉलेज जा आम्ही देखकर काय कर बघू चल मग कॉलेज जा तू हाँ टिकट लिए कि नहीं? टिकट लिए तो फिर वेट करो इधर टिकट थोड़े टिकट वगैरह के वो पालो कैसे वाला स्विच हमने लेडीज का बटन सामने मांगे हॅलो सगळी बाईमान समोर समोर सरको मंगल लेडीज लोकांना आपण जागा बी बुजवा थोडी तरी थोडा वेळ चला ऐका समोर समोर थोडी थोडी मंगल जागा नाही थोडी थोडी सरको समोर समोर आओ समोर समोर सरको तुमको मंदिर में भी बच जाओ तरी चला आई जाओ समोर समोर हेलो हाँ धर्मेश ओळखीस नाही हेलो आयो आवाज आयो हाँ तर मी काय बोलत हो आज संध्याकाळी आपलं अड्डा बड्डा माहित आहे ना नाही मला नाही माहित तुला आवडत पड हा तर आम्हाला आपण आपलं टेन्शन दूर करतात ना अरे देख तुला बोली दोस्ती कसम तुला आवडत पड ठीक आहे मला काही नाही माहित चल चल हो ठीक आहे चल हॅलो काय भयो कोणतो फोन होतो ना काय बोलीस बबन तो फोन होतो भेटत नाही आता भेटवा आणि काय आणि अजून पार्टी वाटी चालू करून खूप बिरादा भयावे तुम लोग तर तुमचा टोन नाही होतो नाही बोल मला हाँ तुमला उम्मत कसलं तर सॉल्युशन भेटतं आपण घरवाले की गोष्ट आहे की रहता का बघ नाही हाँ जाओ बोले के घर आता है और क्या होता है जब घर में अपने दोस्त को मिलने जाता है देखते हैं अभी धर्मेश कैसा रंग लाता है उसके दोस्तों के साथ में और क्या क्या करता है
अरे खेचो ना. आता बाटली का ठेवस तू ना काय गोष्ट करतोस? पहिले पैसा लागो पत्ता गेलो वाद करा अगर मैं अपने बोतल लेके आओ ना ये देख आपले बोतल लावाय पहिले पत्ता पे ती बॉटल अबे गादी का पडणार ना मुळे यार कधी तुम्ही आणतो गादी मी अरे वो पहिले ट्रायल आहे ठीक आहे कसं डायरेक्ट नसा चढत होला ले 50 अगर मैं देखता हूं काय देख देख देखो देखो पत्ता चालू करो तुम्ही हे सगळं चालू करू द्या विचार अरे भाऊ पत्ता तो खुल गया बोतल ना तो चालू करा एक मिनिट मी आने औषध मी करूंगा बरोबर बोल चल अरे 25 की बोतल लेने का 25 की नहीं 1500 की 25 की नाम मिला दे आना स्टार्टिंग करने हुआ चल खोल 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 अरे मागी बोतल है ना भाऊ बोलना भाऊ यार किती टाइम अरे गड़ो सुनने बोलो देखो फटाफट जल्दी का काम शैतान का रहता है जल्दी नहीं एक लाख लगा चढ़ गए क्या बराबर बराबर हाँ आगे आगे नीचे आगे नीचे थोड़ा कम करो अरे बिना टीवी छोड़ के सुनो बोलो ये बनवले इतना बोलेगा हो जाएगा अरे नहीं ऐसा करना हाँ पैसा कौन देता 50 रुपया दो बाबा तुम्ही अजूले हाँ चल दे बड़ा मग नाश्ता कर तू रविवार मोरो थोड़ा जास्त दे ना यार हाँ भाऊ यामध्ये भाऊ मी बोलो मी थोडा जास्त डाळ हाँ बावडीच मारो हाँ वे गाडीचा बनाव यार अरे दुई ग्लास बाकी लेके टाइम करने तू चलो चेअरफुल करू का आपला नवीन असतं पत्तर चांगला आहे मग थोड़ा भी चांगला है इसका है भाई इसका वे चीटिंग नहीं है कोई पता ही नहीं गया मेरी बारी बाकी अरे होगा सबको बोला नहीं मैं नीरज ही होगा थोड़ा दो काय हेलो काकू देख रहा पीते पीते चीटिंग करते तू आता चढला नाही भाऊ तुला यो ले चलो चालू कर मग ले चालू कर पत्ता घेतो पत्ता काय लाईन मला मी बरोबर लाईन चढाल ना पहिलं मोर मारा चल ते पत्ता घे नाही पाहिजे ए मोड़ा माफी यार हाथ में बड़ा बीच में ए यार बट और जरा पत्ता दिख इतना का नीना ले बंदा देखो तो नहीं भाऊ केटलं रे भाई लगन में अगर तो पीओ का अगर ठेवो का खेचको का ठेको को नहीं है जावलं काय अगर यो पीओ पण आना भाऊ नहीं पीओ का लो चेस कर लो अरे पण वो सांगता भाई का मध्ये भाई कमाई का आज लगता है मनोरंजन एक नंबर होगा आज की पार्टी मेरी तरफ से लो भाई
पैसा पैसा दे. Thank you.
नमस्ते निपाने साहेब. नमस्ते. कसं काय आहे साहेब? यो मोरो जवाई वा मोरी पुतली आणि ओ तो बोट्या पोऱ्या चिंटू. साहेब यो मोरो जवाई जेव्हा काम करतं ओमा काही कर्मचारीनं गफला करीसा आणि सगळो आरोप यो मोरो जवाई बऱ्या टाकीसा. तर वही लोग 50 लाख रुपया साहेब भरभर खातिर तैयार भई गया आणि मोरो जवर काही पैसा की मागणी करण्या. मला तर साहेब देनो में काही वांधा नहीं है. नहीं तो सकार होला तर काल मोरा 12 लाख रुपया भरनो जा. तो जो गुना उन्न करीसच नहीं है साहेब ओकी भरपाई कायला करबो गोवा. અને या मोरी पुतनी साहेब साधू संत बऱ्या फकीर बऱ्या तंतर मंतर बऱ्या एवढो विश्वास करतो साहेब आणि एवढा पैसा उडावतं तर साहेब आणि मोरो चिंटू रोज रात्री ओको शरीरमा भूक आवतं ओला काही छाया दिसतं असे काही ना काही ओला दिसतं. तर साहेब मी इनला तुमरो चाला आण्यावर. तर साहेब मी चाहतो का इनला आपलं मार्गदर्शन खूप चांगलं मार्गदर्शन दो आणि इनला चांगलं सांगो जसे हो यो मार्ग बऱ्या आया पाहिजे. आणि जेव्हाही जो काही सांगतं ना साहेब वो बराबर ऐको ध्यान देणं आणि ओको पालन करो जसे जसे साहेब सांगतं ओको. ठीक आहे वो आपलं म्हणणं आणि काही स्वार्थ नाही म्हणजे निस्वार्थ मार्गावर आहो तरच तुम्हाला फायदा होईल. मग तुमचं काम बऱ्या तुम्ही मार्ग जा तर तुमची परिस्थिती एकीपेक्षाही खराब होईल. मी कार्यकर्त्याबद्दल तुला सगळं सांगतो की मार्गाने मागे पाहिजे आणि यो मार्गामध्ये पैसे लावून पडतो. मग तुम्ही काम भयवर हो आणि काय करू तो रो सर्व करू शकणार नाही. सगळं तुम्ही आवड शकतो असे जरूर नाही तुम्ही आवड केली. नहीं जी साहब हम जो मार्ग बेटे आओ तो पक्का बंद कर टाके ना मेला जो पद्धतीने तुम्ही आम्हाला काढी होतो वो धरवायला आम्ही तयार आहे. आम्ही जो तुम्ही मार्गदर्शन करणार तुम्ही आम्हाला वो हिसाब आम्ही पूरी निष्ठानं पूरी ईमानदारीनं यो मार्ग चलवण्याची कोशिश करवा. काका साहेबांना आम्ही सांगित होती त्यावेळेला तुम्ही घरी साफसफाई कर टाको जो देवी धर्म के फोटो होतं तो तुम्ही विसरून कर टाको. तर आम्ही सगळं कार्यक्रम सामने बसेल. ठीक आहे धर्मीजी पक्को पूरी घर की सफाई करल्या. हो जी साहेब आम्ही सगळे साफसफाई काही आम्ही कोणी गातलं काळा धागा दोरा जुना दिवा सर्व विसर्जन करके आया. हो जी सगळा का विसर्जन भाई गया. ठीक आता तुम्ही नाव सांगा. धर्मेश पराते. महाराज रमेश कराते. बाबू तर चिंटू पराते. धर्मेशजी तुमची समस्या काय आहे? मेरी समस्या ऐसी है कि हमारा जो ऑफिस में काम करते ना ऑफिस में मैं कर्मचारी होता फ्लोर को इंसान लगी सर ना मैं ऐसी अगर मैं एक टूटता भी ले गया हूँ वास्तव तो भी मुझे 50 लाख को 10 लाख को इंसान लगी सर. अभी तुम्हाला समझ में नहीं कार्बन तर कार्बन काढ. धाराबाई तुमची समस्या काय आहे? नाही तर मुलं खूप जास्त अंधश्रद्धांवर विश्वास होई जातं. साधू संत आता दान बिन मागित तर मोराला दान तरी होई जातं. ये सगळी मोठी समस्या आहे. बापू तुझी समस्या काय आहे? मोराला रोज रात्री अजीबाजी करणारे करणे अजून पंचायती दिसतो. ठीक आहे. आणि काही व्यतिरिक्त कोणाला काही समस्या आहे? हो मला एक समस्या आहे. मोरी समस्या अजून या हा का इनला है ना आजकाल खूपच दारू को सट्टा जुआ मुजरा गिजरा को देखो खूपच शौक लाग गया है. जेवढा पैसा कमाई के नहीं आ रहा तो क्या करते जास्त तर इन सब में उड़ाई देता है. धर्मी समस्या की तुम्ही 50 लाख रुपये नहीं कर्या तो जो कोई एकदम तुम गोटा लाग्या. हो जी या समस्या हो रही. दादा मी तुमची समस्या की साधूचा तांत्रिक फकीर लगेच मानतो आणि लगेच पैसा उचलतो.
चिंटू तुरी समजता की आम्ही बहुत दिवसाने भाजी बनी घर कसे करतात. अब मी तुला सकाळची विनंती समजायला. पहिले आपल्याला बाबाला प्रणाम करतो पोहा. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए. मग एक बाजूला तुला सकाळची विनंती बोलतो की हा. भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच माने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला समाजा. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाणी असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. मग एक बाजूला तुमचा योग मागतो हा जोपर्यंत कापूरची ज्योत बुजावत नाही. आणि जब कापूरची ज्योत बुजायला एक बाजूला तुमचा जयघोष करतो. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक सत्य मर्यादा भी कायम करने वाले अनेक वाइब्रेशन बंद करने वाले मानव धर्म की जय. मग एक बाजूला तुला वापस की एक गण जयघोष करतो हा. एक बाजूला तुला बाबा हनुमानजीला नमस्कार लिखो हा. बाबा ज्योतिला लिखो हा. आईवाला नसल्या लिखो हा. मग घरना जोडे सदस्य उल्ला नमस्कार लिखो. साहेब तुम्ही त्यांना सांगू काय अनेक वाईट बंद करू. तो अनेक वाईट मग काय बंद करू आपलं. यो सगळं सायंकाळची प्रार्थना में लिखा. मी तुम्हाला वो सर्व समजायले. हो जी. पहिले तर आपल्याला प्रणाम करतो. मग प्रणाम भयभाऱ्या तुला सकाळची विनंती बोल बघी हा. हो. मग सकाळची विनंती बोले बरे तुला भगवत प्राप्त करिता निष्काम कर्म साधना करिता भगवतीचा 8 तत्व दिले आहे. परमात्मा एक मर्या जी भगवत नामवर दुःखदारी दूर करते उद्धार त्यांचा विचार बदल. आपण बाबाला 2 तत्व द्या. पहिलं हा परमात्मा आहे म्हणजे सगळा भगवान एकच आहे. एक दुसरं का आता आपल्याला दुःखावी कोणी हा. दुसरं तत्व हा मर्या जी भगवत नामवर आपण मरवन किंवा जगपण बाबा हनुमानजीची भक्ती करतात. पण भगवंताने आपल्याला जो 2 तत्व द्यायचा दुःखदारी दूर करते उद्धार म्हणजे आपल्या परिवाराच्या सदस्यावरचं काही दुःख किंवा तुमच्यावरचा दुःख आपण तुम्ही विनंती किंवा प्रार्थना बाबा हनुमानजीला सांगो तेव्हा तुमचं दुःख दूर होईल. मग हा इच्छानुसार बदल. अब मनुष्य को अंतरात्मा मध्ये आपण समजतो जसे आपल्याला काम पाहिजे, घर पाहिजे, ते येऊन सगळं तुम्ही प्रार्थना सगळं सांगो तेव्हा इच्छा तुम्ही पुरी होईल. मग तसेच बाबांना भजनांचे 3 शब्द दिले आहेत. आपल्या सर्वांची सुरुवात देणे, मर्यादा करणे, प्रेमाने वागणे. तसेच बाबांना 3 शब्द द्यायचा. आपलं कुटुंब आणि भगवानला सत्य बरोबर लहाना मोठा संग मर्यादा बघो आणि हे नियम पालन करी ज्याला प्रेम आपल्याला चालतात. जीवनात चालण्याकरिता ग्रंथोच्चारण्याकरिता मानवी जीवनाच्या हेतूने सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत. ध्यान कनेक्शन बांधणे, सत्य मर्यादा प्रेम संस्कार करणे आणि मायेची बंद करणे. कुटुंबातील कायम करणे, आपल्यातील ठेवणे या सत्य वेळोवेळी पालन करणे. जीवनात चांगली चालवला तिला पुढं वाढवला आणि जीवन काही कुठेतरी करवला. बाबांना 5 नियम द्यायचा. पहिलं हा ध्यान एक कनेक्शन मानणे म्हणजे आपल्याला एकच भगवानला मानतो का. सत्य मर्यादा व प्रेमला आणि कुटुंबांना एकता कायम करणे. दुसरा अनेक काय बस एक वाईट व्यक्ती हा दिशा दारू पाणी कट्टा वगैरे वगैरे आपल्याला बंद करू. मग चौथा कुटुंब आणि सेवकांना एकता कायम करतो हा. आणि 5वा आपलं कुटुंबाला मर्यादा ठेवतो हा आणि बाबा कार्याचा टाइम टू टाइम पालन करतो हा. एक बाजूला तुला 3 गण मर्यादी भगवत नामवर बोलतो हा. मग बाजूला तुला जयघोष करतो हा. वापिस से वो एक गण जयघोष करतो हा. मग बाजूला तुला नमस्कार लिखतो. साहेब तुम्ही सांगे का योग मागो का. ते योग कोणत्या प्रकारने मागो का समजमा नाही आहे मला. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं योग म्हणजे आपण काही इच्छा किंवा आपल्याबद्दल काही दुःख आपण विनंती या प्रार्थना बाबांमध्ये सांगबन
दुःख रहतं दुःख दूर हो जा आणि इच्छा रहते इच्छा पूरी हो जा. त्यामुळे तुम्हाला सगळं समझ में आए गया. हाँ मला एक क्वेश्चन है क्या एमा खाली हम बाबा हनुमान जी की पूजा करते हैं? नहीं, मैं बाबा हनुमान जी की पूजा तो करते ना, पर बाबा धनदेव जी की पण पूजा करते. और दूसरा जो देवी धर्म होता है आपण मानतच नाही. नहीं, उनला नहीं मानते थे. खाली बाबा धनदेव जी की आणि बाबा हनुमान जी की पूजा करते. ठीक आहे साहेब बाबा सांगा अगं आम्ही सामने काय करतो. ठीक आहे. तुम्ही आता तुम्हाला कालपासून 3 दिवस का कार्य देतो. तुम्हाला काल सकाळी 6 वाजता को पहले ज्योत लगा होती हा आणि ज्या टाइम बच्चा काल तुम्ही ज्योत लगाओ वाच टाइम बच्चा 3 दिवस लगातार ज्योत लगा होती हा. ठीक आहे. आणि सायंकाळी 6 वाजता ते रात्री का 12 वाजतापर्यंत तुम्ही जेव्हा परिवारमा एकत्रित राहो तेव्हा तुम्हाला प्रार्थना करत होती. ठीक आहे साहेब. आणि चौथा दिवस तुम्हाला साखरचं नैवेद्य लगायची सकाळी योग बंदोबा समाप्त. सकाळी पूजा समाप्ती करू. आणि मग उसके बाद में तुम्ही मला फोन कर दो. ठीक है साहेब आम्ही तुम्हाला जशी आम्ही पूजा समाप्ती हो सकाळी तुम्हाला फोन करतो. ठीक. चलो साहेब आम्ही निकळतो आपण. चलो साहेब नमस्कार. मी कॉलेज जात बाबा. व्हायब्रेशन होई ना. आवाज आहे ना पोऱ्यामध्ये काही हात तरी नाही देतो. गरम पाणी. लगेच दिवस होई गया ना आपण ऑफिसला फोन पण नाही आहे ना. अब समजतं काय नाही जेव्हा पैसा आपला जमा 22 लाख रुपया वो थोड़ा मैं जमा करके आपको ऑफिस में इतना सारे काम करे ऑफिस में तो वो थोड़ा दिवस दिए होते मला पैसा जमा करो. ठीक है मग मी बैंक में जातो ना माझ्या ऑफिस में निकल जाऊंगा पैसा लेके. धारा में निकलतो थोड़ी वेळ दोस्त. बाईक कुठे गेली? हेलो. हेलो हाँ कौन? हेलो, मैं आपके दिल्ली के ऑफिस से बोल रहा हूँ एमडी. हाँ बोलिए सर. हाँ, तो जो आप पे 50 लाख का जो आरोप लगा था वो आपके ही ऑफिस के एक ऑफिसर ने लगाया था. वो गलती से लग गया था जो आपके ऊपर नहीं लगना चाहिए था. तो इसकी वजह से जो आप पे जो आरोप लगा है वो पीछे हो रहा है और आपका प्रमोशन किया जा रहा है और आपके जो पेमेंट में भी इंक्रीमेंट होगी. ठीक है, तो आप कल से ऑफिस ज्वाइन कर सकते हैं. मतलब कि सर आप ये बोल रहे हैं कि जो आरोप मुझ पे लगा था वो गलत था और मैं आरोप से निकल चुका हूँ अभी. हाँ हाँ अभी मैं प्रमोशन भी हो चुका है. हाँ, कॉन्ग्रेचुलेशन फॉर योर प्रमोशन. अरे सर धन्यवाद आपका खूब खूब आभार. ओके ओके. जो भी भया हमारे साथ में यो खाली बाबा हनुमान जी का नियम में जो चलने आवी वो सामने पकड़ो गया. हे बाबा हनुमान जी तसे महान थे की बाबा जुमदेव जी जो मोरमध्ये इतनी मोठी संकट आली होती मला घर विकणं आलं होतं मी काहीच गलती नाही करत तुम्ही मोरमध्ये इतकी मोठी विपत्ता आली होती
बहुत तुमने दूर करो वो बस तुम्हें लखित न लगित आभार अगा धारा अगा बस बस पण हलो काय बस काय भयो? अगा मला ऑफिसला फोन आला तो नवं बोलतं काय ना मला ऑफिसला प्रमोशन भेटे आणि जो आरोप लागला ना त्या वो आरोप निकट गया खूप चांगलं भयो देखील मी तुला बोलले होतो ना परमात्मा एक मार्ग एवढं मामूली नाही का आपण तत्वशब्द नियमने चले तर सगळं चांगलं होतं अगा आपण जो 7 दिवसात काढलेले होतं ना मग लगीच चांगलं भया जो मी काही काम नाही करतो मग एक उपयोग फ्रॉड नाही करतो उमाजना बोलीस क्या बोलतो तू काहीच नाही करतो असं प्रमोशन कैसा ना आपलं मला सॅलरी किती बदणार अगा लाख तुला ना आपलं सॅलरी आपण देखील किती चांगलं भयो आपलं सगळं ह्यो जे आपलं माणिक चमत्कार काय आपण अगर सत्व शब्दाने चलेन तर आपला काहीच काटा बी गडत नाही पाहायला ठीक आहे मग चल ना आपण थोडं फ्रेश हो जातो ठीक आहे तुम्ही फ्रेश हो मी घरचं काम करते ठीक आहे चल मी आवतो आता तसं लग्न तर करू अजून काय करू लग्न मला जातील लागतं अगं कामाचं काम करतं मग पैसा कोण आणतो हो का गलती होती माझी हो का गलती होती तुझी अगं जाना देखा देना मैं इनका आवाज मला बघू फोन आला तो सांगेल की फोन आहे बाबा बघ वो जो 10 लाख का आईफोन पड़ा है वो देव देव हे मध्ये हॅलो हेलो हॅलो हाँ बोल बबन हा तुला माहिती आहे ना आज आपण वापस भेटू का तुला प्रमोशन पाहिजे आपल्याला माहिती भेटी हाँ प्रमोशन तो गया वाला कहाँ बैठो का रोज आपल्या दोनों एरिया में नहीं रे भाऊ मी का बाहेर जात नाही मग जावं मन पण नाही वाढ आम्ही 50 मिनिट मार्ग करते आहोत सगळं दारू पण तुम्ही सोड द्या मी सगळं दूरच होतो अरे तो मी तुला कसं बोलतो पी आम्हाला बघत असतात कंपनीला देत असतात नाही का आपण मन पण बाहेर जावं मी काम धंदा करायची आवतो मग फॅमिलीसोबत टाइम स्पेंड एक बाहेर सोड येतो मला ते बाहेर जावं नाही नाही तू दोस्ती सोडत आता म्हणजे अगं अशी काही गोष्ट नाही आहे नाही नाही तुला आम्हाला सोडत आहे तुला मला दोस्ती की करतो एक प्रमोशन का यार ओके पार्टी देत नाही यार अरे वो पार्टी दे दू का हुकुम आता तुम्ही एक काम करो तुम्ही रविवार देखील आओ ना खरं आपण सगळं मिलपाटी काय बी करा नाही नाही तुला आम्हाला सोडा तुला काही नाही भेटणार संध्याकाळी कसं बी चल ठीक आहे चल मग इच्छा तर नाही आहे पण तू बोलतो तर चल आई हा ठीक आहे चल चल अगं वो एक दोस्ताचा फोन होता बोलायला कामाला थोडा मी भेटली होती बोला मी निघतो अरे टेबल प्रमोशन भाई आम्हाला एक नंबर नाही चालत फक्त कंपनी देते एवढं दोस्ताली अरे भाऊ ले भाऊ बस देखो का बघा पेट खूप काय गोष्ट की मग पडो मला दारू पाणी नाही चालत तरी गोष्ट तुला पहिले सांगतो तू दारू पाणी काय चालत नाही मी पीत नाही
ચાંગલી લાગે હજુ લે હજુ હવે એમાં પણ પેક બનાવવા દેતું આમાં દે ચાલ પટ્ટા ઉતર એ ભાવ मला चलती पहले बोलने चलता यार वो मैं लिखते हो तो जुआ चले एक बोला दोस्ती का नहीं देख भी पीछे ना भाव गाड़ी बना भी पीछे ना जान बाबा कहाँ गए अबे सिगरेट खाइला बोला ना यार मैं सिगरेट भी पीला गया एक तो बोला इनका याको नहीं डांस वाली कला है देख पक्का तो ना हो रहा है जो मजा ये पहला जब मैं मोरे टाइगर गो पे चल भाई डांस चालू कर चल अगर डीजे वाले पीना पसती अगर चालू करना का गाना चालू करना भाऊ पैसा नहीं दे असते अगर बियर फटी हो जाए पैसा पैसा की टेंशन नहीं है पैसा बोल दिया गणपति आधी टैग में छूटा गया है ये पैसा बोला जाना का पार्टी वाली सब तुमला पार्टी आज के दिन बरोबर ले आज में खाने के मौसम तुमको भैया और घर में बरोबर ऐसा का उधर कुछ रात में घुसी हमें नहीं का थोड़ा बहुत बोल बोल आदमी नहीं का अब हम लोग बहुत पण नहीं है अबे एक मिनट पूरी देखो अच्छा सर्व शांत बाबा चल गया आओ चेस तो करो यार चेस करना अरे भाई थोड़ी इसको भी पिला देते चलो बाबा नहीं क्या बोल रहे हो चलो थोड़ा धीरे बोलना का ठीक है बाबू ते बाबा मी आपला प्लेट बोललो मी तर नाही ना त्यामध्ये बायको आगळ पॅक बना मैं बाइक में बत्ती है ऑफिस से पगार उठला काही नाही भाऊ चल चल आओ ले वाह यार वाह मजा आइला इसको
बसो नका लगेच जाता भेट्या बसणारी आहे पावन काय धर्मेश भाऊ जास्त चढी काय भाऊ ते बंद करते तू बाबा तुला अरे काही नाही होत ती ना अरे मला चढ मी परगळ ती बाई काय पॅक बनाव फटाफट मला चढ गई काय नाही होत यार चली पण पैसा नाही दूसरा फोन ले एक पास में लेना ऑक्स वालों को भाऊ काय नाही लागले आज गाव लगेच टाइट बाई गया अरे चढ़ गई काय तुमका लागायचा मानू पडा काय नाही नाचेस दारू बसून मधुरात नाही माहिती तू नाचेस तुम्ही नाचेस दारू नाही पियो जास्त चढ गई तुला मी कडे तर पाहिजे हॅलो हो एक मिनिट मी आलो आणि हिमत गेल्यानं भाडं टेन्शन नको आलो ही मग बोला नाही कोण आहे अरे कोण अरे बस नहीं मेरे खड़ा रहो का नहीं भाऊ एवढा दिवस तो बाद भेटे आता बसतो पण आजची पूरी पॅक टाईट लावून पण आपण बरोबर मी नाही पिऊ शकत जास्त थोडी बायको माणूस पडे ना काही नाही एक दारू मारून झाडवाली काय घरवाली काय बरोबर काम कर भाडं कोणीच नाही असं घरमध्ये चलता यार बरोबर काय भी बोल जाता पॅक टाईट एक थोडी एक भाई कमाल फुल पॅक अबे दवाई नहीं जाता देखो नकामारी मेरी बचना पड़ गई यार अब महिला चढ़ गई है चल बात पी ले चल पूरी बाई का अगला में को पिया को पूरी बाई को तो खत्म कर दो बड़ो ये पूरा बाई को जाके मारते लोग बाई को अबे पड़वा लगने वादे जुबान बोल रहे हैं बाकी मन लगी साफ दो पी ले पानी पावर टाइट कर मुगा टाइटली बनिया चिंतन नाका बावला लगी चढ़ गई है मसाले वो पहले पी गई बराबर तीसरा नहीं आएगा एक बार हाफ तीसरा नहीं आ दिसना पड़ेगा नको वो मनी पड़ेगा वो नशा है दवाई है लिंबू होता ना काय होतं ना लिंबू चोरी पाहिजे अरे वो बाईला तर बोला यार बाई का पे बाई पैसा देऊ तुमला का दू डान्सर आहे पाहिजे मध्ये एकच डान्सर आहे काय 4-5 डान्सर आहे एक गुळ तीन दुसरीला बोला बाई का आहे ना आमच्या भाऊ बस चला 5 मिनिट रुक देख दो आज तर वाला चढ़ गई या तो दोस्तर मान लो काट करके तू आया ना ले ना चढ़ गई चल चालू कर देखो कोई नहीं बोलेगा बाय टाइट हो गया है बराबर अब खाली देखो Thank you.
स्मित पैसा खतम भैया ते थोड़ा पैसा दे दो मला. थांब दे मला. किती पाहिजे? जेवढं ते होतं तेवढं दे दो. 5,500 देवा समान घेऊ आपण. हो ठीक आहे. आणि मी काय बोलले हो, मी जातो आपण हो जरा ध्यान दे. हो ठीक आहे? ठीक आहे. मला काही दान दक्षिणा दे. नाही बाबा आमला या सगळं नाही चालत. आम्ही परमात्मा एक मार्ग का सेवक आहात. नाही बाई पण बोलिया वो हनुमानची पूजा करतात ना. हो भोले बाबाची शंकर होत्या. मग बापू नावला दान दक्षिणा देऊ शकतोस ना. नाही बाबा आमला हे सगळं नाही चालत. आम्ही परमात्मा एक मार्ग का सेवक आहात. अनेक देवी देवता की पूजा छोड़ के ना आम्ही भगवान बाबा हनुमान जी की पूजा करतो. भोले बाबा को अपमान करेल आणि बोलू पोटमा तुझे म्हणजे येऊ बोला दे हो लीज होतो लीज तो पोटमा गेला दुखऱ्या बारबार दुखऱ्या बोला शांत अना बोला तो शांत पाहिजे. तो कोणत्या प्रकारचा बोलणार नाही. ठीक आहे बाबा असो हा तर मग तुम्ही आवाज आणले हो. हो जयसिंग भाई लाईट बंद कर ना. लाईट बंद कर. काय होत तुला एकदम तब्येत खराब दिसत होती. माहित नाही काय भय आपण खूपच पोटमा दुख राहिल्यामुळं. इतका दिवस तो चांगलं होतो ना. अब काय भय गयो. आपण मार्ग का तत्व शब्द नियम को हिसाब न भी चलण्यात मग हे सगळं केम ठीक नाही होय रे ना. सकाळी संध्याकाळी विनंती प्रार्थना भी करतात तरी पण मला खूप पोटमा दुख राहिल्या. वरून जेही पण नाही हो रे ना. मला नुसती घडी घडी काय खातो वॉमिट हो जातं नाही चांगलं लाग रे ना मला. अगं तू टेन्शन नको लेऊ. ये सगळं काय नाही भैया. मोर एक दोस्त रहा महेश डॉक्टर जाओ भी बोला मी फोन लगा के देख तू वो काय बोलतं काय नाही. मग अशी काय तर जाय के नको क्लिनिक में बोला फोन लगा मी
हॅलो हॅलो हा धर्मेश बोल काय बोल लगेच दिवस फोन करेस ना अरे हो मारे तो थोडं प्रॉब्लेम आई है काय भयो अरे वो जो मेरी बाइक है ना हाँ वो पोट में 3 से 4 महीना पासून लगेच दुखावा चालू है वो आता जेवत पण नाही ना वॉमिट जास्त होईने समझ में नहीं काय कोई ना काय नहीं जो रिपोर्ट में काट के ठेवा डॉक्टर के लगेच सारी दवा भी चालू हुआ पण क्या फर्क पड़ने तू देखना ना थोड़ा ऐसी काय नहीं चलना जाती क्लिनिक बंद करू ना तब थोड़ा घर होके ना जा तू आणि तुझे रिपोर्ट काढ्या वे देख ले तू ठीक है चल मग तू आओ खरा देखता हूँ असी हाँ काय नहीं चल चल ये बैग में होगा ठीक है होगा का ना अचानक तू तबीयत खराब रहेगी क्या समझ में नहीं आने वाला है ना वो चिंटू को मला फोन आया तो बोलतो का मैं भाड्या करा बोलतो तू टेंशन नको तू आराम कर मी देखतो तो डॉक्टर आपको बोलिस ना आपण तर आलं नाही हो लगा का फोन आला एकदा अजून काय नाही आओ 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 डॉक्टर आओ आओ बस काय फोन करेस तू अरे देख ना मुली बायकोला काय बा समज में आने नहीं मला काय बा देख ना काय बा समज में नहीं बायकोला तब्येत खराब है 3-4 महीना पासून काय खायण्या पण नाही उलटी होण्या पोट पण दुखण्या तो काय चेक करी काय प्रॉब्लेम आहे काय नाही चल देख ये रिपोर्ट करायला लिखा होता ये देखिए हमने रिपोर्ट काढा थोडी सगळे रिपोर्ट एक माझ्या काय डॉक्टर तो एकदम उभं केम पाहिजे क्या तकलीफ किती दिवसापासून चालू आहे की तीन चार महीना भया हा देखो या रिपोर्ट देख के असो लाग रहा न्या का घराला गर्भाशयમાં मोठी गाठ भैया અને ઓલા કેન્સર का लक्षण पण दिसलं न्या અને वो कोई इन्फेक्शन पण फैल गया जरे को लवकर इलाज ना ऑपरेशन नहीं होणार तर या फाटू नहीं सकतो काय हो या रिपोर्ट देख के असो लाग रहा न्या तरी अजून एक रिपोर्ट आपण बायोप्सी बॉम्बे मधला करावं जर लोकांना काय नाही आवणार तर एको दवा इलाज दवा नाही जा न जो तुम्ही सांगला ना वो तो खतरा था आज मग अब काय करू समज में नहीं आने मला अब एक काम करो मी जे दवा लिख के देतो ना ते चालू करो मग बाद में बायोप्सी की रिपोर्ट बॉम्बे मतलब 15 दिवस में आई जा बाद एक देखून मग आपण पुढे मधून काय इलाज करतो बायको ठीक है डॉक्टर तुम्हाला जो लिख के देस वा दवा मैं चालू करतो पण आराम तो भेटेल ना का हो वा दवा आराम तो आई जा पण पक्को सांगू नहीं सकत ठीक है चला मैं दवा तो लिखती की मला हाँ
दवा ले जाओ, चाय लवा लिखी आओ, हुकूमत ने एक गोली 2 टाइम लेबर किया અને એક ગોળી દિવસમાં 1 टाइम लेबर किया। ठीक है ठीक है। या दवा चालू करो, हाँ। बाद में एको बाद दूसरो इलाज अपन देखो 15 दिवस के बाद रिपोर्ट के बाद। ठीक है? ठीक आहे मग चल हाँ। चल मग भेटू मग आपण। चल मग भेट पण आपण। हा, चल। या जो आपण रिपोर्ट काढवा सांगितला तर मग आपण कब जाबत? देखून अब कब जाई होता था, अब तो मोरने नहीं जाई होणार, मोर उठी पण नहीं होय रे न्या। बघा थोड़ी मम्मी की तबीयत लगी खराब भई है, बोलता काय वो पोट में कैंसर की भया बोलता, समझ में आईने नहीं काळ का बनावो। तो आपण अध्यक्ष साहेब घरे जाके देखून वही काही रस्ता देखावं। अध्यक्ष साहेब ठीक आहे मग चल जागी देख पण काय रस्ता की देखावं तर आपलं मालूम पडा मग काय गलती की भई तर आपलं नसणार जागी देख पण काय। हाँ चल मग जागी मैं फोन के तो घड़ा हा काही नहीं आवे। हो करू। अगर ये फोन तो उचक नहीं आणि चल ना जागी देख पण घर जाओ साहेब। हाँ चल जाके देखो। हाँ चल मग जाओ। चल ना थोड़ा चल ही तो हो ना थोड़ा थोड़ा। चल तू कोशिश तो कर जाके देखना कि आप लोग रास्ता निकले तो चल। अरे छोड़ ना। नमस्कार साहेब। नमस्कार नमस्कार, बसो। कसा चालला जी तुमरा कार्य? अगं कार्य केलं सगळं चांगलाच चालण्या पण एक थोडी मोठी मुसीबत आई आम्हाला पडते तर काय आम्हाला समजावणं काय काय बघा मी। वा समस्या अशी आहे काय तुम्हारी बायको आहे ना वो बोटमा त्यांची गाठ भई आहे बोलतं ना वा कशी गाठ भई काय भई मला काय समज नाही आणि आम्ही मागे का तत्वशब्द नियम चलण्यात पण अशी केम इतली मोठी आम्हाला विपत्त आहे काय समजलं आम्हाला आणण्याच नाही थोडा आम्हाला मार्गदर्शन करून। देखो मी पहले पण तुम्हाला मार्ग की रूपरेखा समजाय होतो और आबाई बोल बोलतो जर तुम्हाला काही गलती भई रह तर सांग देव, एक दूसरा की गलती लपाईनं दुख दूर होणार नाही, सांगो। बिना कोई मोठी चूक करे एवढी मोठी बिमारी आबच नाही सकत जी, काय हा बायको जीवन मरण बट्टा गोष्ट आहे हा। अगर सेवक कच्ची बट्टाई तत्व शब्द नियम न वागणूक करी ते दुःख आबच नाही सकत जी, सांगो सांगो। काही साहेब मी आहे ना कॉलेजमध्ये जातो ना तो कॉलेजमध्ये दोस्तार माणसानं कवा कवा सिगरेट पिले तू नावा खाले तू विमा खायले तू कवा कवा। तुम्ही रोज प्रार्थना करतो की अनेक वाईट व्यसन बंद करणे, अन्न पान मावा सिगरेट तंबाकू विमल ह्यो पण एक प्रकार को व्यसनच आहे। अजून कोई मोठी चूक भैया मला वा सांगू, कारण की या चूकनं एवढी मोठी बिमारी आपण अगं साहेब मी थोडा दिवस पहिले ना मग दोस्ता मान गेलो होतो ना मग मी ना बियर पियो होतो तो बियर तर एक
फ्रूट वॉज आहे ना, तो चलतं ना आपला. तुमला पहिलेच सांग्यो हा की दारू सट्टा जुआ वगैरे चलत नाही. अन दारू पण एक प्रकार की बियर है. दारू पीनो अन दारू पीने वाला संग बसनो एकच गोष्ट हा. अब तुम्ही सांगो तुमरो काय करबला पाहिजे. तुम्ही एवढी दुखी मा यो मार्ग मा आयो अन 3 दिवस का कार्य न तुम्ही सुखी समाधान भयो. अन अब 8 महीना को बाद में अजून जो सगळं चालू भयो. अन बाई तू सांग तोरण काय गलती भई रहत. कारण की जीवन मरण की पारी तोरो वर्त्याच हा. साहेब असं काही याद तर नाही आहे रे ना, पण एक दिवस आहे ना तर ये घर नाही होता, मी घर एकलीच होतो आणि एक बामण आयो होतो. तर वो दान मागत होतो. मी मला खूप नाही बोलो का आमला नाही चलत. तो वो मला बहलाय के आहे ना तर खूप काही बोलीस का बाप को नाव ना दान दे हो. तर मी ना दान दे देतो आणि ओका पाय पण लागे होतो. એટલે જ બોલતું की चर्चा बैठक મહિનામાં એક જ ગણ આવતો અને વાપન 2 કલાકી રહીતો. तुम्ही तुमरो भगवंत शास्त्री 2 કલાકની કાઢू શકો તો. चर्चा बैठक पण एक प्रकारची शाळा છે જેમાં સેવકમાન અનુભવ सांगतं. चुकी को पाय दुःख कशो तयार होतं व आपलो अनुभवમાં सांगतं. अन यो एको हिसाबने तुम्ही वागणूक કર્યો पर नाही तुम्ही चर्चा बैठकમાં આવો નહીં અને અશી ચૂપ કરત રહેતો. ताब काय कार्यकर्ता सेवक मानता घर समजावं काय. साहेब ज्या चूक आम्हाला भैया व लगेच मोठी भैया पण अब अशी चूक दुबारा कधी होणार नाही या बाईकच्या मला खात्री करतं. पण या जो मणी बायको हा चिंटू की माया व घर की मुख्य आधार हा व 1 रुपया पण वेतन लेत नाही पण आपण घरला जोडकी ठेवतं. तर काय आम्हाला समजाओ का आम्ही ना जशी पहिले होती वैसे हमने देखो की इच्छा का भैया पहिले काय होले पाहिजे. जो दुखावा हा जो कॅन्सर भया वो सगळं दूर भया पाहिजे. तर आम्हाला काय माफी का काढियो का थोडं मार्गदर्शन करू नका. ठीक है, अगर तुमला गलती को पश्चाताप हा तो मी एक गण मार्गदर्शन कर देतो. पर तुमला बार बार याद चूक करब की हा तो तुम्ही मार्ग सोडब सकतो किंवा दुसरा कार्य पास जाब सकतो. कारण की अशा बदनामी करने वाला और गलती करने वाला सेवक की आम्हाला जरूरत नहीं है. ठीक आहे साहेब, आम्ही दुबारा अशी कब्बत नाही करणार. ठीक आहे, तब मी तुमला 3 दिवस का चुकी का कार्य देतो आणि 4थो समाप्ती का दिवस तुम्ही मला फोन कर देऊ. ठीक आहे जी साहेब, तुम्हाला सकाळीच फोन करतो बघ. ठीक आहे. ठीक आहे, चलो नमस्कार. नमस्कार. काम नको देऊ पण पडदा झाडा का पाणी दे का. तुमको फोन आहे मला थांब. हेलो दरवेश. अरे बोल भाऊ बोल. तुम्ही बायको की बायोप्सी की रिपोर्ट आहे काय बॉम्बे मतलब मी रिपोर्ट लेके घर आऊ काय घरात. हाँ मी घरे जातो आयजा ना वो. हाँ तो काय नाही जाऊ रिपोर्ट लेके मी घर आऊ तू. हाँ ठीक आहे चल आयजा. हाँ अगं वो डॉक्टर आना है अब जो रिपोर्ट सांगितलं ना वो सगळी भैगी आहे तो डॉक्टर आहे ना. दरवेश घरात काय. अरे आओ डॉक्टर आओ. हाँ बस बस. कशी आहे बाई तब्येत. आपण दवा आराम पड्या काय. हो आराम झाला. कसं आहे काय देख लो रिपोर्ट मा काय आया. या देख तुला जो सांगितलंस ना रिपोर्ट वो सगळी हाय मा चेक केलं नाही एकदम. हाँ देख लो. ले भाई सीधा पकड़
रिपोर्ट चेक कर काय आहे काय. बसो बसो अगं काय बोल तू घडी घडी उभो की बोल जातस. चमत्कार कसो पण कोणसो या बॉम्बेची रिपोर्ट आणि तुझे रिपोर्ट काढायचं एकदम अलग का. कसली का. या रिपोर्टचा चमत्कार पाहिजे कारण की एक पहिले जो गाठ होती मोठी वा इन्फेक्टेड होती आणि कॅन्सर युक्त होती वा एकदम सिमट गया नहीं बराबर भरी गई यानो इन्फेक्शन पण पूरा खत्म भई गया आणि कॅन्सर को रिपोर्ट पण नेगेटिव्ह आया होतो. ह्यो कसं काय होऊ शकतं. ह्यो चमत्कार अजूनपर्यंत मी देखियो नाही. ह्यो पहिलो केस सांगतो मिरेकल आहे मिरेकल. जो ना आपण जो कार्य घडेल ना हो कारण्यात सगळं भया तर जो गाठ होती इतकी इन्फेक्टेड वा दूर भई गेली मी सगळं आपलं बाबा हनुमानचीच कारण ना भया. हो बरोबर बोलता तुम्ही. मी तुला बोलत होतो ना परमात्मा एक मार्ग म्हणजे ओकोबा चांगलं चालले तर सगळं चांगलं होतं. काही नाही जो बरो हो હવે આ દવા લીધે દેખતું હજુ ઓકોને હજુ આરામ હોઈ જાય એકદમ ઓકો જો તકલીફ આવે સગડી દૂર હોઈ જાય. ठीक है ठीक है, दवा डॉक्टर. चालू देव हम बाद में थोड़ा टाइम बाद आपण जे पण रिपोर्ट चेक करब तोपर्यंत खूप क्लियर होई जाओ. ठीक आहे तुम्ही दवा लिखी द्या व दवा मी चालू करतो ऑफिस. मग जो गाठ होती बाबा कन्फर्म निकळली आहे ना वा. हा निकळत जा 100%. हा बघा प्रॉब्लेम तर नाही आहे ना. काय नाही आवना प्रॉब्लेम तुला. ले या जे दवा है ना ये दवा हाँ. चालू देव ये दवा का कोर्स 2 महीना को है. ठीक है ठीक है, ये ठीक. 2 महीना कंटिन्यू चालू दे बघिया हो बच्चे गॅप नाही मारतो म्हणजे जरूर तकलीफ आव होती. हा ठीक आहे आम्ही ध्यान ठेवा. हो चल काय नाही आम्ही जातो. अरे भाऊ थोडं धन्यवाद का तू टाइम नाही काढ की मग घरा आवतं. अरे होको ना काय तुझ्या सगळं यार. या दवा देवो की कबा संध्याकाळी का सकाळी. या दवाला 3 टाइम देव किया हुकमा 2 गोली है ना वा 2 टाइम सकाळी संध्याकाळी आणि एक गोली आवा 3 टाइम लेव किया आणि एक भूख्या पेट की दवा भी लिखी लिया होता. ठीक है ओ जयसिंग भाई ओय ठीक आहे जसं तुम्ही सांगे ना ह्या पद्धतीने मी सगळा दवा की देऊ गावला. थांबा या थोडी रिपोर्ट ले. हा ठीक आहे. चल हो. भेटून टाक आहे ना हा चल भेटू चल. फोन करत जास. हा चल. देखो मी तुम्हाला बोललो होतो ना परमात्मा एक मार्गમાં चांगलो पद्धतीने रહીने तर सगळं चांगलं होतं. तुम्ही पण नोकरी वापस आई गई मी पण चांगली भई गयो. अब आई बाबा अरे एवढं खुश काय भयो. काही नाही वो आमची कॉलेजમાં आहे ना वो एक पुणे तरफ एक टीम आई थी वहाँ हमने परीक्षा गिनली थी मतलब 20 पोरे मन सिलेक्ट होणार होता. तर 20 मतलब काही ना मोरो भी नाव निकल्या. मग इको आगर काय होणार आहे? अब है ना हमारा है ना शिकवाला पुणे जानु पड़ा. पुणे में सगळं काही हो वही आम्हाला शिकवा भी पैसा दे. चांगली गोष्ट म्हणजे आता मग तू जाणार आहेस काय? जाऊ का. हो बरोबर गोष्ट आहे. मी तुम्हाला बोललो होतो ना देखो आपलं 2 जणांको तर चांगलं भयो. अब चिंटू को पण चांगलं भया. अब आपण सगळा भगवंताला आणि आपल्या एज्युकेशनला एक वचन देऊ का आजको बादमा अशी कोणतीच ऍक्टिव्हिटी नाही करबर का आपलं बद्दल दुःख आव मार्ग का तत्व शब्द नियम को हिसाब में चल कर. ठीक आहे मग दुबारा ध्यान ठेव मग कशी गलती आपण दुबारा तब्बत की घडे पाहिजे. हो बरोबर. हो आई आपण दाबा पक्का येऊन काय पक्का काढी हो. लेबन काय. हा अब आपण सुखी भयात तर मग पक्का कार्य तर लेपूकच झालं. ठीक आहे मग चलो लेट आपण पक्का काढी असे भी सगळं चांगलंच चलणे हवं. हो न थोडं कब जाणार आहेस तू 2 महिना बाद में जाणार. 2 महिना बाद ओको पहिले आपण गाडी पडली हा पडली आपला गाडी. जा
चल मग मी फोन तर केलतो अध्यक्ष साहेबला, तर काय बोलतो बाई? साहेब फोन उचलत नाही का बघ? काही नाही रमदेव. जर तुम्ही एखाद्या रडणाऱ्याला आधार देतात, एखाद्या भुकेल्याला अन्न देतात, तर तोच खरा भजन, तीच खरी पूजा आहे. मी नेहमी सांगतो, परमात्मा एकच आहे आणि त्याचं खरं मंदिर माणसाचं हृदय आहे. म्हणून तुमचं मन निर्मळ ठेवा, कर्म शुद्ध ठेवा, व्यसन सोडा, खोटं बोलणं सोडा, भेदभाव सोडा आणि समाज असं बनवा जिथे कोणी लहान मोठा नसेल. सेवकांनो, मी माझ्या परिवारासाठी नाही, या समाजासाठी जगलो, त्याग केला, पण मनात दुःख ठेवला नाही. कारण जेव्हा सेवक त्याग करतो तेव्हा तो परमात्माचे सर्वाधून अधिक जवळ असतो. सेवकांनो, आज मी तुमच्याकडून एक वचन मागतो. या मानव धर्माची मशालला कधी विझू देऊ नका. तुमच्या सेवेमध्येच माझं अस्तित्व जिवंत राहील. तुमच्या कर्मामध्येच माझं समाधी स्थान आहे. चला, आज आपण मी अंधश्रद्धा पसरणार नाही. मी समाजाला व्यसनमुक्त करीन आणि या मानव धर्माच्या सिद्धांतावर चालेन. नमस्कार. नमस्कार. होय, मीच ती आई वाराणसी आहे जिला तुम्ही प्रेमाने आई म्हणतात. मी बाबा जुमदेवजी ठुबरीकर यांची सहचारिणी आहे, पण त्याहूनही मोठं मी मानव धर्माची सेविका आहे. लोक म्हणतात बाबा समाजासाठी जगले, पण बाबा जगू शकले कारण त्यांच्या मागे एक शांत सावली होती. ती सावली म्हणजे मी. माझं आयुष्य आला होता त्यागात, माझी सुख हरवली होती सेवेत आणि माझ्या प्रत्येक श्वासात होतं एकच नाव, परमात्मा एक. बाबा म्हणायचे मानव धर्माची शिकवण म्हणजे स्वतःला विसरणं, आणि मी त्यांच्या पावलावर चालताना स्वतःला विसरले. त्यांच्या प्रत्येक वेदनेत मी दुखावले, त्यांच्या प्रत्येक अपमानात मी शांत राहिले, कारण मला ठाऊक होतं बाबा जुमदेवजी जे करत आहे ते मानवतेसाठी करत आहे. सेवकांनो, आज तुम्ही बाबा जुमदेवजीच नाव घेता, त्यांच्या कार्याची पूजा करता, पण त्या कार्यामागे मी माझं आयुष्य अर्पण केलं आहे. मी पाहिलंय बाबा भुकेले राहून सेवकांना अन्न देताना. मी पाहिलंय त्यांना रात्री झोप न घेता दुःखात असलेल्या लोकांसाठी प्रार्थना करताना. आणि मी पाहिलंय त्यांच्या डोळ्यातून वाहणारा मानवतेचा अश्रू. होय, 31 जुलै 1990 रोजी माझा शरीर थांबला, पण माझं अस्तित्व नाहीसा झाला नाही. आजही मी आहे. प्रत्येक सेवकाच्या डोळ्यातील ओल, प्रत्येक मातेच्या कुशीतली ममता, प्रत्येक परमात्माईच्या स्वरातील भावना, तीच मी आहे. मी आई आहे, जे तुमची रक्षण करते, तुमचं दुःख आपल्या कुशीत घेते ना, तुमचं मन शांततेनं भरते. माझं एकच आवाहन आहे तुम्हा सगळ्यांना, बाबा जुमदेवजीचा संदेश विसरू नका. मानव धर्माची सेवा सुरू ठेवा, कारण एकमेकावर प्रेम करा, कारण परमात्मा एक, पण माणसाचे हृदय अनेक. आज मी तुमच्याकडे काही मागत नाही, फक्त एवढं मागते, माझ्या त्यागाला व्यर्थ जाऊ देऊ नका. माझ्या आशीर्वादाने तुम्ही सगळे धर्म प्रेम आणि सेवकांमध्ये पुढे चला. मी आहे तुमच्यासोबत, प्रत्येक श्वासात, प्रत्येक सेवेत, प्रत्येक प्रार्थनेत. मी आई वाराणसी आहे आणि माझं हृदय प्रत्येक सेवकात धडधडतंय. नमस्कार.